जे सरकार आहे अतिशय असंवेदनशील आहे. पक्ष फोडा, घडफोडा. राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, शिवसेना फोडली, आता टीएमसी सेम मॉडेल. आजच सकाळी मला कुणाचा तरी फोन आला होता की तृणमूल काँग्रेसचा जसं आमचं केलं तसंच पक्ष फोडा, अकाउंट फोडा, सगळं फोडा. आता डीएमके मध्ये अजून काहीतरी गैरसमज चाललेत, एआयडीएमके मध्ये चालले. मग कुठल्या राज्यामधला विरोधी पक्ष साम दाम दंड भेद ईडी सीबीआय इन्कम टॅक्स वापरून पक्ष फोडणे, सगळं संपवणे. काही दिवसांनी राहुलजी म्हणतायत हे खरं होताना दिसणार आहे. या देशात लोकशाही टिकेल का नाही असा एक मोठा प्रश्नचिन्ह आपल्या सगळ्यांच्या समोर उभं राहिलेला आहे. आणि संविधान खतरे में है हा जो जे तुम्ही सगळ्यांनी 2024 मध्ये ऐकले ते खरंच पुन्हा होतंय का काय असं मला हा सगळा डेटा सांगतोय. जलसंपदा विभाग करणार, पण मुद्दा असा आहे की राजकारणात आयडिओलॉजीला काहीतरी महत्व असतं. त्या आयडिओलॉजीच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष आज ज्या मतदारांनी तुम्हाला मतं दिली आणि तुम्ही अशा विधान परिषद ऍडजस्टमेंट करत असाल, मग त्याचं उत्तर काय आहे? विधान परिषदेचा मतदानाचा आणि ह्या इलेक्शनचा काहीही संबंध नाही. एक तर मी स्वतःच बिल मूव्ह करणार आहे की हे इलेक्शन बंद तरी करा, नाहीतर ओपन वोटिंग करा. हे घोडे बाजार आणि हे असले सगळे उद्योग बंद झाले पाहिजे. हात वर करा, व्हीप काढा आणि त्याच पद्धतीने इलेक्शन झालं पाहिजे. ही माझी भूमिका असेल. काही दिवसात तुम्हाला माझं ते बिल पार्लमेंटमध्ये दिसेल. मी इलेक्शन कमिशनमध्ये जाणार आहे आणि मी या सगळ्या प्रक्रियेवर वेळ पडली तर कोर्टातही जाणार. कारण का हे कुठेतरी थांबलं पाहिजे या मताची मी आहे. कुठल्याही बाजूला असू दे, सत्तेत किंवा विरोधात, या भानगडीच होता कामा नये. निवडून यायचं तर या, आणि तुम्ही कशासाठी निवडून येताय ह्याची तर क्लॅरिटी असली पाहिजे. ह्यांच्यापैकी आयडिओलॉजी किती लोकांची क्लिअर आहे? तुम्ही निवडून आल्यानंतर कशासाठी तुम्ही जरा विचारून बघा ना की तुम्ही पुढच्या तुम्ही निवडून आलाय ना, काय तुमचा 5 पॉइंट प्रोग्राम सांगा. पटकन विचार बघूया किती लोक तुम्हाला 5 पॉइंट प्रोग्राम सांगू शकतील. शिवाय दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने राजकारणातला हा एक मोठा बदल जो होतोय त्याच्यामधून पॉलिसी मेकिंग हा विषयच राहिला नाही. आम्हीच काही लोक जे पॉलिसीवर बोलत राहतो आणि पॉलिसीवर हार्डकोर पॉलिसीवर चर्चा, विरोध, चर्चासत्र या राज्यात आणि देशात थांबलेली आहेत. हे दुर्दैव आहे. आम्हाला कुठे चर्चा, आम्हाला पार्लमेंटमध्ये थोडी मिळते. आणि माझं भाग्य की बारामतीकरांनी एवढा म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघांनी माझ्यावर विश्वास दाखवला. मी 3-4 JPCs वर आहेत. त्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीवर खरंच पॉलिसीवर काम करायची संधी आम्हाला मिळते. ते सोडून मला पॉलिसीवर चर्चा, विरोध होताना तेच दिसत नाही. हे दुर्दैव. मी एवढंच म्हणेन की माणसं पैशापेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला अशा प्रकारचं बिल मांडण्याची आवश्यकता पडणार नाही. तथापि या निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन झालं पाहिजे या संदर्भात जर कोणी बिल मांडणार असेल तर मला काहीच हरकत नाही. माझंही मत आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये परिवर्तन झालं पाहिजे.